हॅलो फ्रेंड, मी कशाची तयारी करत आहे तर चला तुम्हाला सांगते. आज आहे आमच्या गावची यात्रा. तर यात्रेला जायसाठी मी झाली तयारी करत असताना हसबंड मला म्हणत आहे 2 मिनिटात तयार होईल, नाही तर तुला नेणार नाही. मी म्हटलं मला 2 मिनिट द्या, मी पटकन तयार होते. ही झाली आता माझी तयारी झाली. आम्ही निघालो यात्रेला जायसाठी. जाताना इतके सारे शेत होते, त्याच्यामध्ये खूप सारे तुरीच्या शेंगा. विचार केला शेंगा घ्यायचा, पण यात्रेतून आल्यानंतर तर हे पोचलं आम्ही यात्रेमध्ये पोचल्यानंतर घेतला आरतीचा ताट घेतला आणि चला मग मंदिरात. हे आहे मंदिर सुपीनाथ महाराज देवस्थान नया अकोला. हे आहे गावातलं छोटंसं मंदिर. चला तर मग आता दर्शनाला जायचं आहे मंदिरामध्ये आतमध्ये. त्यात माझ्यासोबत तुम्ही पण चला. तर ही आहे माझी छोटीशी पुतणी. तिला लावायचा होता टिक्का. तर तिने पण छानपणे असा टिक्का लावून घेतला. तिला टिक्का लावून दिला, ती पण खूप खुश झाली. तर चला म्हटलं आता चालायचं आहे मंदिरात. तर हे आलो आम्ही मंदिराच्या आतमध्ये. तर चला तुम्हाला आतमध्ये आणखी दाखवते मंदिर कसं आहे. तर हे बघा, हे आहे आमच्या गावातलं छोटंसं मंदिर सुपीनाथ महाराज यांचं. तर तुम्हाला काही विशेष मागायचे असेल देवाकडे तर मागून घ्या. दर्शन झाल्यानंतर हे माझे हस्बंड बघा गुल्लेर बघत होते. तर कशासाठी? आमच्या घरी आहे शेतामध्ये खूप सारे माकड राहते त्यांच्यासाठी. ही आहे आमच्या गावातली छोटीशी यात्रा. तर चला मग तुम्हाला यात्रेमध्ये काय काय वस्तू मिळतात तर दाखवते मी. दोघीजणी आम्ही चाललो. तिला विचारलं बाई तुला काय घ्यायचं आहे. तिने पण सांगितलं मला गेम घ्यायचा. तिला दिला मग एक गेम घेऊन. तिथे दिसले मला खूप सारे पैसे. माझी नजर तर त्याच्यावरच गेली. मला दिसलं आणखी एक छोटंसं लॉकर. मी त्यांना विचारलं की हे लॉकर कितीला आहे. त्यांनी सांगितलं मला 50 करोड रुपये. मला ते ऐकून तर मला चक्करच आलं. मी म्हटलं 50 करोड रुपये, बापरे. त्याच्यानंतर बघितलं माझ्या हस्बंडने हा गॉगल बघत असताना त्यांनी विचारलं मला कोणता घेऊ कोणता नाही. ते पण कन्फ्यूज झाले होते. त्यांना म्हटलं मी तुम्ही कोणता पण गॉगल घ्या. कोणत्या पण गॉगलमध्ये तुम्ही हँडसमच दिसणार आहे. इथे दिसला मला आकाश पाळण्यामध्ये खूप सारे जण बसले होते. माझी पण इच्छा झाली होती आकाश पाळण्यामध्ये बसायची, पण मला भीती वाटते. त्या कारणामुळे मी काही आकाश पाळण्यात बसले. ही खेळत होती गेम. तिला म्हटलं बाई हाय कर. तिने पण मस्त हाय केला. तर माझ्या गावातली यात्रा तुम्हाला कशी वाटली तर मला सांगा. ही आहे माझ्या गावातली मधली छोटीशी अशी यात्रा.